नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आषाढी वारी चालू होत आहे. आषाढी वारीनिमित्त परराज्यातून लाखोंच्या संख्येने पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. हजारो मैलाचे अंतर पायी पूर्ण चालत करतात. आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात अनेक संतांच्या पालख्या तसेच दिंड्या देखील दाखल होत असतात. सोबतच लाखोंचा जनसागर देखील पंढरपुरात दाखल होत असतो. या दरम्यान अनेक महिला वारकरी सुद्धा डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन आपली वारी पूर्ण करत असतात. या वारी दरम्यान तुळशी वृंदावनाचे काय महत्त्व आहे तर मित्रांनो, तुळशी माळ गळा, गोपी चंदन तिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, जयाचिये द्वारी तुळशी वृंदावन, धन्य ते सदन वैष्णवांचे. हिंदू धर्मामध्ये सकाळी आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावून उपासना केली जाते. तुळशी ही भगवान श्री विष्णूला देखील प्रिय आहे. भगवान विष्णूच्या प्रत्येक पूजेसाठी मित्रांनो तुळशीचा उपयोग केला जातो. तुळशीमध्ये माता लक्ष्मीचाही वास असल्याने तुळशीची पूजा केली जाते. पंढरीच्या वारी दरम्यान अनेक महिला डोक्यावर वार करीत तुळशी वृंदावन घेऊन आपली वारी पूर्ण करतात. पंढरपूरचा विठुराया म्हणजेच विठ्ठल हे भगवान श्री विष्णूचेच रूप आहे असे सांगितले जाते. विठ्ठलाच्या पूजेसाठी देखील मित्रांनो तुळशीचा वापर केला जातो. तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली जाते. विठुरायाच्या दर्शनाला जाणारा प्रत्येक भक्त आपल्या भगवंतासाठी तुळशीची माळ घेऊन जातो. याशिवाय भगवंताची पूजा अपुरीच असल्याचे बोलले जाते. वारकऱ्यांच्या गळ्यात असलेली तुळशीची माळ अत्यंत पवित्र मानली जाते. तुळशीची माळ घातल्यानंतर ती मध्येच काढता येत नाही. तुळशीची माळ घालणाऱ्यांना नेहमी सात्विक भोजन करावे लागते. तुळशीची माळ घातल्याने श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वादही आपल्या पाठीशी राहतो. तुळशीची माळ घातल्याने आपल्यातील नकारात्मक ऊर्जा दूर राहून आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येते.